नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, महिला व बालविकास विभागाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे. 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी सर्व राजपत्रीय अधिकारी, महिला व बालविकास पर्यवेक्षिका अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, लिपिक, संवर्गीय कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, इतर कंत्राटी कर्मचारी यांनी आपल्या दर्शनी भागावर काळ्या रंगाची फीत लावायची आहे. ती का लावायची आणि कशासाठी हे आंदोलन केलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यांचं स्वरूप बघा कशा पद्धतीने असणार आहे. 2 व 3 तारखेला काळी फीत लावून काम करायचं आहे आणि 4 ते 6 फेब्रुवारी म्हणजे 4, 5, 6 फेब्रुवारी याच्यामध्ये VC व बैठकांमध्ये सहभागी व्हायचं नाही. कार्यालयीन स्वरूपाची माहिती सादर करायची नाही अशी माहिती आपल्यासमोर आलेली आहे. 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी काम बंद आंदोलन करायचं आहे आणि 12 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा ही करायची आहे. तर ते कशा पद्धतीने असणार, काय माहिती आली, याच्यामध्ये सर्व अधिकारी का समाविष्ट झाले, अंगणवाडी सेविका मदतनीसोबत, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ताईंनो, मी सर्वांसाठी अंगणवाडी संदर्भात महत्त्वाची माहिती घेऊन येत असते. तर काय माहिती आहे हे बघा. आवाहन करण्यात आलेलं आहे. महिला व बालविकास विभागातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रस्ताविक आंदोलन रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. ती रूपरेषा बघा कशा पद्धतीने असणार आहे. दिनांक 2 व 3 फेब्रुवारी 2026 सर्व राजपत्रीय अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, लिपिक, संवर्गीय कर्मचारी, संरक्षण अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी व इतर कंत्राटी अधिकारी यांनी दर्शनी भागावर काळ्या रंगाची फीत लावायची आहे अशी माहिती आपल्या समोर आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक नियोजनानुसार दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करायचं आहे. निवेदन देत असताना सर्व राजपत्रीय अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा पर्यवेक्षिका अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, लिपिक, संवर्गीय कर्मचारी, संरक्षण अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी व इतर कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील असे पाहायचं आहे. जिल्हा प्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील इतर सहयोगी संघटना प्रतिनिधी यांची दररोज काही वेळ बैठक घेऊन समन्वयाने कार्यवाही होईल याची दक्षता घ्यायची आहे. स्थानिक माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी असं म्हणण्यात आलेले आहे. सहभागी संख्याबाबत एक स्प्रेडशीट पाठवण्यात येईल, त्यामध्ये संख्यात्मक माहिती भरण्यात यावी अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. कार्यालयीन कामकाज सर्व टप्प्यावर योग्य प्रकारे सुरू राहील याची दक्षता घ्यायची आहे. काही समस्या असल्यास विभागीय प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करायचा आहे. विशिष्ट दिवशी विशिष्ट कृती नियोजन असल्याने त्यामध्ये परस्पर बदल करू नये असं म्हणण्यात आलेलं आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंवाद राहील याची दक्षता घ्यायची आहे. प्रत्येकाने याची दक्षता घ्यायची आहे. त्याचबरोबर पुढील कृती कार्यक्रम थोडक्यात पुढील प्रमाणे असून त्याबाबत तपशीलवार योग्य सूचना वेळेत देण्यात येतील अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. दिनांक बघा 2 नंबरचा ऑप्शन बघा. 4 ते 6 फेब्रुवारी VC व बैठकामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे. कार्यालयीन स्वरूपाची माहिती सादर करायची नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. दिनांक 9 ते 11 फेब्रुवारी बघा. 9 ते 11 फेब्रुवारी काम बंद आंदोलन होणार आहे. त्याच्यानंतर बघा 4 नंबरचा ऑप्शन बघा. दिनांक 12 पासून म्हणजे 12 फेब्रुवारी 2026 पासून सामूहिक रजा होणार आहे. वरील टप्पेबाबत सविस्तर माहिती योग्य वेळेत देण्यात येईल अशी माहिती आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग राजपत्रीय अधिकारी संघटना पुणे यांच्याकडून आपल्याकडे ही माहिती आलेली आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी सुद्धा महत्त्वाची माहिती आली. त्यांनी म्हटलेलं आहे इथं सर्व सेविका मदतनीस यांनी काळी फिती लावून 2 दिवस काम करायचं आहे व काळी फिती लावलेला फोटो ग्रुपवर पाठवायचा आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य करून घेण्यासाठी या आंदोलनाची एक प्रकारे ही सुरुवात आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता नांदेडमधील अधिकाऱ्यांनी काळी फीत लावून त्यांचे फोटो देखील ग्रुपवर टाकलेले आहेत. नांदेडमधील जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपल्यासमोर हा फोटो आलेला आहे. तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी देखील आपल्या कामाच्या ठिकाणी काळी फीत लावून सरकारचा निषेध इथं व्यक्त केलेला आहे. महिला व बालविकास विभागातील विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही आंदोलनाची रूपरेषा या पद्धतीने आखण्यात आलेली आहे.
हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाची माहिती आहे, जास्तीत जास्त सेविकाताईपर्यंत शेअर करा. आपल्याला माहिती आहे की आपल्याला कशा पद्धतीने कामे लावली जात आहेत, त्यामुळे हे सर्व कामे जर बंद करायची असेल, आपल्या जर मागण्या मान्य करायच्या असेल तर जास्तीत जास्त सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.